मग या तिघांनाही कार्य वेगवेगळे आहेत. मग एक जण त्यामधला जन्मदाता आहे, जन्मदाता आहे, एक बरोबर. जण त्यामधला पालन करत आहे बिलकुल. आणि एक जण त्यामधला संहार करताय. संहार करत आहे. बिलकुल. म्हणजे या तिघांना 3 कार्य विभागून देण्यात आलेले आहेत आणि त्या सगळ्या कार्याचं संचलन करणारी ही शक्ती आहे, बिलकुल बिलकुल. जी या 3 घटकांपासून बनलेली आहे. शक्ती आणि तसं जरी आपण बघायला गेलो तर शक्तीला पहिलं आद्यस्थान आहे. भारत देशात सुद्धा शक्तीलाच पहिलं आद्यस्थान आहे. आणि शक्ती ही आपण आपण जरी बघितलं तर असं म्हणलं जातं की तो देश खऱ्या अर्थानं भाग्यवान आहे, तो देश खऱ्या अर्थानं सुदृढ आहे, हा, की ज्या देशामध्ये शक्तीची अर्थात नारीची पूजा केली जाते. अच्छा, महिला. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशामध्ये नारीची पूजा केल्या जाते, नारीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि नारीला ज्या देशामध्ये पूजनीय मानलं जातं, हा, त्या देशामध्ये देवता लोक सुद्धा रममान होतात. नारीला देवी असं संबोधलं जातं. हा, ते देवीजी किंवा देवी. आणि पहिलं जुन्या काळामध्ये बी तसं जर बघायला गेलो तर आपण पहिलं तर स्त्रीला देवी किंवा माताजी, देवीजी असा शब्द वापरला जायचा. आता काळाच्या नुसार वेगवेगळे शब्द, वेगवेगळ्या बोलीभाषा, प्रत्येकाच्या बोलीभाषा. हिंदीमध्ये तर ते काय औरत शब्द आहे. आता वास्तविक औरत हा शब्द अतिशय गलिच्छ आहे. औरत या नावानं स्त्रीला बोललं नाही पाहिजे. अतिशय निकृष्ट दर्जाचा तो शब्द आहे. पण तो त्या जुन्या काळातल्या लोकांनी उर्दू भाषेचा अतिशय खालच्या दर्जाचा शब्द तो असल्यामुळं नारीला शक्यतो देवी, माताजी अशा पद्धतीनं तिला संबोधलं पाहिजे. तर औरत हा शब्द संबोधू नये याचं काय प्रमुख कारण आहे, काय अर्थ आहे त्या शब्दाचा? म्हणजे औरत हा जो शब्द आहे तसं जर याच्यामध्ये जर बघायला गेलं त्याचा शब्दशः अर्थ जर घ्यायला गेलो आपण तर थोडक्यात औरत या शब्दाचा अर्थ होतो आपल्या सामान्य भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर एक वेश्या जी असते, देहविक्रय करणारी स्त्री असते, त्या स्त्रीला औरत असं या शब्दानं तिला संबोधलं जातं. औरों से जो रत होती है उसको औरत कहते हैं. हां, पण त्या उर्दू भाषेमध्ये तर आणखी थोडंसं जे जननेंद्रिय आहे, स्त्रीचं जननेंद्रिय, वजायना ज्याला म्हणतो, हां, त्याला औरत असं म्हणतात त्या उर्दू भाषेमध्ये. त्या